मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सोलापुरातील चिंचोली MIDC मध्ये प्लॉट मिळत नसल्याची तक्रार जी आहे ते काही युवा उद्योजकांनी केलेली आहे। खरं तर या जे काही नव्याने फेर निविदा काढलेल्या प्लॉट्स आहेत त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जी कारभार केलेला आहे तर त्यामध्ये अनेक अडथळे जे आहेत ते निर्माण होत असल्याची तक्रार जी आहे ते युवा उद्योजकांकडून केली जाते। काय नक्की तुमची अडचण आहे, काय प्रकार नक्की आहे, काय सांगाल? माझं नाव महेश भोसले, चिंचोली काठीचा रहिवासी। मागील 10 ते 15 वर्ष झालं आम्ही चिंचोली MIDC येथील पुणे लगत असलेल्या मुख्य प्लॉट संदर्भात पत्रव्यवहार करत आलेलो आहोत। तो प्लॉट क्रमांक आहे P41 अँड ऑल्सो OS 15। तर या प्लॉट संदर्भात मला असं उत्तर देण्यात आलं की हे पत्र निविदाद्वारे वाटप करण्याचं आपलं महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे। तर या धोरणानुसार मागील 3 सप्टेंबर या दिवशी मिलाप या साईटवरती महाराष्ट्र शासनाने तो प्लॉट ओपन केला। निविदा करण्यासाठी पार्टिसिपेट व्हा म्हणून आम्हाला सांगण्यात आलं आणि तो प्लॉट 18 तारखेला त्या साईटला दिसत नाही आहे। मग आम्ही जेव्हा त्या ठिकाणी प्लॉट सबमिट करायला जातोय तर तो प्लॉट सबमिट होत नाही आणि ॲक्च्युअली त्याची डेट आहे 28 सप्टेंबर। मग आता आम्हाला सांगतात तुम्ही प्लॉटमध्ये सहभाग घ्या नागरिकांना सर्वसामान्य, आणि तो प्लॉट जर वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये काहीतरी घोळ करून लपवण्यात येतोय तर मग आम्ही लोकांनी प्लॉट भरायचं कसं आणि आम्ही प्लॉट मिळवायचं कसं? बरं, त्याच प्लॉटसाठी आमच्या गावातील चिंचोली MIDC 40-50 लोकांनी तक्रारी दिल्या आहेत। संबंधित अधिकारी जे शिवाजी राठोड साहेब म्हणून प्रादेशिक अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही न्याय मागितला। त्यांचे वरिष्ठ सचिव आहेत त्या सचिवांकडे आम्ही त्या गोष्टीची मागणी केली। संबंधित अधिकारी असतील, डिप्युटी CO असतील, जॉईंट CO असतील यांच्या दालनात जाऊन त्या गोष्टीची मागणी केली। आमचे आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना देखील त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे आम्ही काल जाऊन। तसेच उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे। तर या गोष्टीमध्ये आम्हाला कुठंच न्याय मिळत नाही। मग आम्ही लास्ट असं ठरवलं आज की बाबा उद्या 2 ऑक्टोबर या दिवशी आपल्याला लोकशाही मार्गाने आपल्याला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही। कारण माझ्यासारखे हजारो लोक आहेत की ज्यांना त्या प्लॉटविषयी प्लॉट भरायची इच्छा आहे परंतु तो सबमिट होत नाही। कदाचित तो प्लॉट 4-5 कोटीपर्यंतचा प्लॉट आहे, एवढा महत्त्वाचा प्लॉट आहे तो, आणि त्याच प्लॉटला जर साईटवरून 18 तारखेला तिथून वगळण्यात येते। आम्ही अधिकारी विचारतोय की साहेब आम्हाला प्लॉट भरू द्या, आम्हाला उद्योगधंदा करू द्या, आम्ही त्याच प्लॉटसाठी मागील 10-15 वर्षाला झगडतोय। तुम्ही आम्हाला पत्र काढता की बाबा जेव्हा निविदा येईल तेव्हा द्या। मग तुम्ही असं, आणि आम्हाला असं कळलं की तो प्लॉट दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला बदलून देण्यात आला आहे। X5 नावाचा जो प्लॉट त्यांनी 2010ला घेतला होता त्या व्यक्तीला तो बदलून देण्यात आला आहे। मग माझा प्रश्न असा आहे की आम्ही एवढे दिवस मागतो आम्हाला दिलं नाही। बरं, 10 वर्षाखाली आपण एका कपड्याच्या दुकानात गेलो, कपडे घेतले तर 10 वर्षांनी बदलून दिले जात नाहीत। आज कोट्यवधीचा प्लॉट तुम्ही कुठल्या मार्फत दिला? जर संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो तर ते आम्हाला सांगतात की हा निर्णय बोर्ड ऑफ डायरेक्टर बॉडीमध्ये मुंबईला झालेला आहे। मग बोर्ड ऑफ डायरेक्टर बॉडीचा जो काय निर्णय झाला आहे तर तो चुकीचा झालेला ना। आम्हाला द्या ना सर्वसामान्य लोकांना, जर याच्यामध्ये काय वेगळं झालं असेल तरी चौकशी करा, तो प्लॉट परत निविदामध्ये द्या, एवढीच आमची मागणी आहे। सर्वसामान्यांना त्या प्लॉटमध्ये भाग घेऊ द्या। भलं मी 1 कोटी रुपये टाकलं त्याला, संबंधित दुसऱ्या व्यक्तीने 1.5 कोटी टाकलं, यांनी 2 कोटी टाकलं कोळींनी, तर यांना मिळू द्या ना। बरं, महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवण्याचा हा जो कट आहे हा कट थांबला पाहिजे। कदाचित 4 ते 5 कोटी रुपये येतील त्या प्लॉटला, कारण तो प्लॉट तसा त्या पद्धतीनं आहे ना। मग आम्हाला सगळ्यांना संधी द्या त्या प्लॉटमध्ये काम करण्याची, तो प्लॉट घेऊन उद्योग करण्याची। आम्ही किती दिवस झगडायचं, पण न्याय मागायचा कोणाकडं? आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही उद्या नाविलाज असतो त्या संबंधित MIDC कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करतोय। जोपर्यंत तो प्लॉट निविदामध्ये दाखवला जात नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही। हा आमच्या सहित महाराष्ट्र राज्यातील नागरिकांवरती अन्याय आहे आणि महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयाचा जो काही महसूल आहे तो बुडवण्याचा कट आहे हा थांबला पाहिजे अशी आमची मागणी आहे। काय नक्की प्रकार, कशामुळे हा प्रकार निर्माण झालेला आहे आणि काय नक्की प्रॉब्लेम आहे, काय सांगा? सर, त्या प्लॉटला निविदेतनं देण्याचं MIDCचं 2016 पासूनचं धोरण आहे आणि त्या प्लॉटला आतापर्यंत 10 ते 12 जणांनी मागणी केली आहे। त्यांना असं उत्तर दिलं आहे की तो प्लॉट फक्त निविदेनेच वाटपाची MIDCची पॉलिसी आहे आणि त्या प्लॉटसाठी ह्या 10 लोकांचं पहिल्यापासूनची मागणी आहे, त्यांना असं उत्तर दिलं आहे। मग काही विशिष्ट लोकांनाच काही म्हणजे कशा पद्धतीनं वंचित ठेवलं जाते त्या अधिकारापासून। आम्ही आता शासनाच्या नियमानं निविदेत भाग घ्यायला तयार आहोत, आम्ही रजिस्ट्रेशन केले, प्रोसेसिंग फी पण भरली आहे, पण आमचा अर्ज सबमिट होत नाही। मग आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवलं जाते। सर्वांना समान संधी द्यावी। तेवढ्याच प्लॉट पुरता सबमिट होत नाही। आम्ही त्या प्लॉटला अर्ज करतोय तिथं आम्हाला हे तक्रारी येतात, बाकीच्या प्लॉटला काय येते आम्हाला अजून माहीत नाही। अजून अशा किती तक्रारी माहीत नाहीत सर। आम्ही ज्या प्लॉटला केलं त्या प्लॉटला तर हे तक्रारी येते आणि अशा 25 जणांच्या तक्रारी आल्यात आणि आम्ही तक्रारीत
तात्काळ त्या अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकाऱ्यांना, आरोना कळवल्या, पत्राद्वारे कळवल्या, ईमेल आणि त्यांच्या वरिष्ठांना बी कळवल्या, पण आम्हाला अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा त्यांचा रिस्पॉन्स नाही आहे. मग आम्हाला असं संशय येतोय की त्यात काय गैरप्रकार होतोय का. आमचं म्हणणं आहे की ह्याची निष्पक्ष चौकशी होऊन लोकशाही पद्धतीनं सर्वांना समान संधी देण्यात यावी, MIDCच्या नियमाप्रमाणे ई-बिडिंगद्वारे त्याचं वाटप करण्यात यावं आणि सर्वांना समान संधी द्यावी. त्यात काय गैरप्रकार होऊ नये असंच आमचा फक्त इच्छा आहे. काय भूमिका आहे पुढची, तुम्ही काय निर्णय घेतलाय आता, काय हो? सामान्याला न्याय मिळत नाही. इथं हा सरासर लोकशाहीचा गळा दाबला जातोय आणि हे जे 2 प्लॉट आहेत हे ई-निविदेद्वारेच मिळले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. आणि नाही मिळलं तर आम्ही उद्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी अहिंसेच्या मार्गाने जन आंदोलन करू. अशा अनेक लोकांनी माझ्याकडे खाजगीमध्ये सांगितलंय की बाबा अशा अनेक लोकांनी प्लॉटला फॉर्म भरताना सबमिट होत नाही. काही लोक पुढे आले नाहीत, पण आम्हाला तर यावं लागेल कारण आम्ही त्या प्लॉटसाठी झगडतोय. अक्षरशः यांनी देखील प्लॉट भरलेला. तो जो प्लॉट आहे P41 तो मला चिटकून आहे, तो घेण्याची माझी खूप इच्छा आहे. 28 तारखेपर्यंत लास्ट डेट होती. मी 19 तारखेला साईट ओपन केली आणि त्याच्यावर ज्यावेळेस सबमिट करायचा प्रयत्न केला तो अजिबात सबमिट होत नाही आहे. मी संबंधित अधिकाऱ्याला विचारलं, माझ्या साईटला प्लॉट चिटकून आहे, मला त्याच्यामध्ये इच्छा आहे. संबंधित अधिकाऱ्याने असं उत्तर दिलं की टेक्निकल इरर काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे किंवा तो प्लॉट जो आहे तो वॅकंट ठेवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला देता येत नाही. त्यामुळे ह्या प्रकरणाची नाही तसे अधिकार त्या संबंधित यंत्रणेला आहेत का की हा प्लॉट राखून ठेवण्याचे, आणि कारण काय असो? आता ते म्हणतात की वरिष्ठ पातळीवरून काहीतरी निर्णय आलेला आहे, पण आम्हाला तसं असं लेखी त्यांनी काय आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळे आमची इच्छा आहे की तो प्लॉट सर्वांसाठी खुला व्हावा आणि सर्वांना त्याच्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळावी. बस. आपण पाहतोय खरं तर MIDCतला एक ठराविक प्लॉट आहे आणि तो प्लॉट ई-टेंडरिंगसाठी सर्वांसाठी खुला व्हावा. ज्याची क्षमता आहे, ज्याची ऐपत आहे, ज्याला त्याच्या मेरिटवरती तो प्लॉट उपलब्ध झाला तरी आमची हरकत नाही. मात्र एकच प्लॉट अशा पद्धतीनं फ्रीज करून ठेवणं हे कितपत योग्य आहे. त्यामुळे कुठेतरी याची चौकशी व्हावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा जो आहे तो या चिंचोली MIDC परिसरातल्या नागरिकांनी दिले आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन प्रवीण नक्कासह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.